म्हणजे कित्येक ठिकाणी असं होऊ शकतं की रिव्हिजन प्रोग्राम होत नाही, कारण की आता जे मोठे क्लासेस आहेत, अगदी फ्रँकली सांगतो, त्यांचा फोकस काय आहे की त्यांना त्यांचे 40-50 मुलं मिळाले जे IITची परीक्षा देतात. हे बाकीच्यांकडे ते लिटरली फार जास्त लक्ष देत नाहीत. CET आणि 12वीकडे तर नाहीच नाही. मग ते नंतर थोडासा विचार करतील. मग ह्या मुलांनी उलट आत्ता मी सरळ सांगतो की क्लासेसला जाणं थांबावं. मी नेहमी म्हणतो की एखादा कोर्स करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या हॉटेलमध्ये जात असताना सगळ्यात महत्त्वाचं तिथलं ॲम्बियन्स नाही आहे, तिथलं जेवण कसं आहे. म्हणजे ॲम्बियन्स खूप सुंदर आहे आणि जेवण खराब आहे तर काहीच उपयोग नाही. सो तेव्हा क्लासमध्ये AC आहे का आणि ते कसं आहेत आणि काय, त्याच्यापेक्षा तो शिकवणारा कसा आहे. तो IIT ने काही डझंट मॅटर, तो माझ्या लेवलला येऊन शिकवलं पाहिजे. ऑल इंडियाचे ॲडमिशन महाराष्ट्रातल्या किंवा CET लेवलच्या या दोन्ही त्यातनं कव्हर होतील किंवा पेरा CET कव्हर होईल. VIT ट्रिपल पण थोड्याफार प्रमाणात कव्हर होईल. बिटसॅट पण कव्हर होईल, कारण की आपण JEE करतोय. नमस्कार. campusdekho.ai च्या या प्लॅटफॉर्मवर मी मंजिरी फडणीस तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण इथं चर्चा करणार आहोत की 12वी नंतर ॲडमिशन किंवा 12वीचा अभ्यास कसा करायचा इथपासून. बऱ्याच जणांचं 12वीचं वर्ष आता सुरू झालं आहे आणि दिवाळीनंतर अभ्यासाला वेगही पकडला जातो. तर हा वेग कशा पद्धतीनं असायला हवा. 12वी नंतर विशेषतः विचार होतो तो CETचा. तर CET थ्रू जेव्हा इंजिनिअरिंगचं ॲडमिशन आपण घेत असतो तर हे ॲडमिशन घेताना त्याच्यासाठी पर्सेंटाईल चांगलं मिळवायला लागतं आणि त्याच्यासाठीची तयारी कशी करायची हे आज आपण इथे बघणार आहोत. यासाठी आपल्या इथे आज आपले खास तज्ज्ञ डॉक्टर शंतनू देशपांडे उपस्थित आहेत. campusdekho.ai च्या या प्लॅटफॉर्मवर मी देशपांडे सरांचं स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. सर, मी म्हटलं तसं 12वीचं वर्ष आता बऱ्याच जणांचं सुरू झालेलं आहे आणि आता टेन्शन आहे की आता अभ्यास नेमका कसा करायचा. तर आता अभ्यासाला किती गती यायला हवी असं वाटतं, कारण आता बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत. तर किती तास अभ्यास हवा किंवा आता नक्की किती वेगाने अभ्यास सुरू करायला हवा 12वीचा. मी असं म्हणेन की 12वीचं वर्ष सुरू नाही, संपत आलं ॲक्च्युली. कारण की युजली तुम्ही बघितलं तर तुमची पहिली परीक्षा ही जानेवारीमध्ये आहे 2027ला. त्यामुळे त्याच्या 2-3 महिने आधी तरी तुमचं रिव्हिजन चालू व्हायला पाहिजे. सो दिवाळीच्या आसपास तुमचा सगळा अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे. आपण फोकस करूया रिव्हिजनवरती की दिवाळीमध्ये ॲक्च्युली त्यांनी रिव्हिजन कसं केलं पाहिजे. आणि प्रामुख्याने इंजिनिअरिंगचा विचार जर महाराष्ट्रात तुम्ही करत असाल तर एक CET आहे, पण ऑल इंडियाच्या म्हणजे जे सीट्स आहेत तेही विसरायला नकोत. त्यामुळे JEEचा विचार करूया आणि ऑफकोर्स 12वीचा. सो या तिन्हीचा विचार करता तर JEEमध्ये साधारणपणे एखादं चांगली स्ट्रीम, चांगलं कॉलेज म्हणजे ज्यातनं प्लेसमेंट चांगल्या होतील, कारण की शेवटी इंजिनिअरिंग करत असताना तोच विषय आहे. तर एक 93-94 पर्सेंटाईल इन JEE, 96-97 पर्सेंटाईल इन CET आणि 12वीला 60% मार्क. तर हे कसे मिळवायचे याचा आपण एक एक पाहिजे तर थोडासा उलगडा करूया आणि थोडंसं मुलांना बरं वाटेल की हातातून अजून काही निसटलं नाही आहे असं मी त्यांना शाश्वती दिलासा देतो. सो प्रथम आपण असा विचार करू. मला वाटतंय सर आपण 12वी पासून सुरुवात करू, कारण बेस तो आहे. तर 12वीचा अभ्यास कसा करायचा आणि मग त्याच्यानंतर की CETचा कसा आणि JEEचा कसा असं बघू. 12वीच्या अभ्यासासाठी मी मुलांना म्हणेन की तुम्ही टेन्शन घेऊच नका. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जी एलिजिबिलिटी लागते ती अशी की 135 मार्क PCM मध्ये लागतात. ही त्याची 60% ही त्याची एलिजिबिलिटी ॲग्रिगेटची आहे. सो 135 तर तुम्ही डिव्हिजन करा ना, इतकं सिम्पल. 3 ह्याच्यामध्ये डिव्हिजन केल्यानंतर त्यातले तुम्हाला 135 पैकी 80 मार्क तर इंटरनल मिळणार आहेत. सो उरलेल्या मार्कांपैकी तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे. तर तुम्ही 12वीचा जर फॉर्मॅट बघितला पेपरचा तर त्याच्यामध्ये 10 मार्क आणि 8 मार्क हे म्हणजे 10 प्रश्न आणि 8 प्रश्न, 18 प्रश्न हे 1-1 मार्काचे आहेत. ज्या मोमेंटला तुम्ही CETचा अभ्यास कराल व्यवस्थित किंवा JEEचा अभ्यास कराल हे कव्हर होणार आहे. सो त्याच्यासाठी 12वीचा असा वेगळा काही अभ्यास करायची गरज नाही आहे. सो 12वीच्या अभ्यासाचा फोकस कुठे असला पाहिजे तर शेवटच्या ह्याच्यावरती जिथे तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात त्याच्यापैकी 4 मार्काला आणि तुम्हाला 3 प्रश्न करायचे असतात. सो त्यात अजून 12 मार्क मिळवले, हे 18 मिळवले आणि तुमचे 80 मार्क इंटरनल की तुमची 12वी क्लिअर झाली. 12वीमध्ये आपल्याला काही पहिलं यायचं नाही आहे, 90% मार्क पाडायचे नाही आहेत. 12वीचा फोकस हाच आहे की आपल्याला 65-70% जे की इंजिनिअरिंग टार्गेटच्या आत यायचं नाही हेही लक्षात ठेवायचं. तेही ऑफकोर्स, पण त्याच्यासाठी स्ट्रॅटेजिकली काम करायचं. सो मी असं म्हणेन की आत्ता काय करूया तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये JEEचा अभ्यास करूया. त्यानंतर आपण 12वीकडे वळूया. 12वीच्या वेळेला मी मुलांना असं सांगेन की मे बी आपल्याकडनं आत्ता जे प्रिलिम्स चालू आहेत सगळीकडे
कारण की प्रिलिम हा एक इतका इंटरेस्टिंग गोष्ट असते की प्रत्येक कॉलेजमध्ये प्रिलिमची परीक्षा घेतली जाते, जेणेकरून त्या प्रिलिमच्या पेपरमध्ये कुठेतरी 12वीचा पेपर लपलेला असतो. त्यामुळे अगदी सिंपल आपण माहिती फोकस कशावर करायचा आहे तर 3 प्रश्नांवरती शेवटच्या करायचं आहे. एक 5 ते 6 तुम्ही प्रिलिमचे पेपर घेतलेत, त्यात 5-5 प्रश्न असतात, ते 25 प्रश्न ते तुम्ही नीट करा. त्यातनं 3 प्रश्न नक्की येणार जे तुम्हाला करायचे आहेत ते. तेवढे प्रश्न केले, बाकीचे CET वरती कव्हर होते, JEE मध्ये कव्हर होते आणि तुमचे इंटरनल मार्क कव्हर होतात. सो हे जे प्रिलिमचे पेपर पाहिजे असेल तर नक्की मला लिहा, मी तुम्हाला चांगल्या कॉलेजचे प्रिलिमचे पेपर देतो. ते आपळून चौकत मिळणार नाही आहेत, मी आत्ता सांगतो. हो, सो ते कारण की ते गोळा करून व्यवस्थित त्यांना द्यायला लागतात. आणि मे बी एखाद दुसरे आपण त्यांना ऑफर करू शकतो मुलांना की तुम्ही PCMचे पेपर, एक मॉडेल क्वेश्चन पेपर आपण तयार करूया, ते चेक करून त्यांना देऊया. एखादं एक्झॅक्टली त्या पेपरमध्ये आपल्याकडे पाठवावेत, आपण त्यांना चेक करून तज्ज्ञांकडनं चेक करून देऊ. आणि त्या तज्ज्ञांचे काही लेक्चर्स पण ठेवूया की कसं करता येईल 12वीचा अभ्यास फिजिक्सचा किंवा मॅथ्सचा, केमिस्ट्रीचा, इव्हन बायोलॉजीचा कसा करावा. सो ह्याच्यावरती आपल्याला सो तेवढं पुरेल. पण सर आता कधीपासून, कारण मुलांना तर आता घाई झाली JEE नंतर 12वीवर टच करावं. त्याच्यासाठी मी परत एकदा सांगितलं की साधारणपणे 25 ते 30 प्रश्न जे 4 मार्काचे आहेत ते फोकस असावेत. ते 25 ते 30 प्रश्नाची व्यवस्थित उत्तर लिहून पाठ करू, जे महत्त्वाचे आहेत ते. त्यातनं 3 प्रश्न तुम्हाला येणार 12वीला, मी आता ॲक्शन्स देतो. तर ते मी 25-30 प्रश्न मुलांना देतो. पहिल्या टप्प्यात JEE कडे लक्ष पहिल्या टप्प्यात आत्ता JEEचा टप्पा आहे. आणि जी मुलं JEE करणारच नाहीत तर त्यांनी आता CETचा अभ्यास सुरू करावा का? त्यांनी CETचा अभ्यास सुरू करावा, पण मी असं नक्की म्हणते CETचा अभ्यास चालू करावा म्हणजे अगदी परत एकदा सांगतो 150 प्रश्न. CETचा अभ्यास सुरू करावा म्हणजे टेक्स्टबुकमधनं 70 ते 80 प्रश्न येतात जे टेक्स्टबुक लेवलचे असतात. त्यानंतर NCERT लेवलचे साधारण 20-25 प्रश्न येतात. मग एक एक्झेम्पलर म्हणून आहेत, त्यातले 20-25 प्रश्न येतात. सो त्याची लेवल म्हणजे असं नाही आहे की CETमध्ये सगळेच प्रश्न एकाच लेवलचे आहेत. त्यात किमान एक 20-25 प्रश्न हे हायर लेवलचे आहेत. आणि अगदी सिंपल सांगतो की ते सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला 95% पडणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं CETचे खासियत म्हणून सांगतो, CETची मॅक्सिमम मुलं ही 80 ते 110 ह्या मार्कांमध्ये अडकलेली असतात 200 पैकी. कारण की ते JEEचा अभ्यास करत नाहीत किंवा मी आपण थोडासा हायर लेवलचा अभ्यास करत नाहीत. सो आत्तासुद्धा आपण असं म्हणूया की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हायर लेवलचा थोडासा अभ्यास करू, मग आपण बोर्डाचा अभ्यास करू. आणि CETच्या वेळेला CETचा फॉर्मॅट असा आहे की इट इज नॉलेज वर्सेस टाईम. ओके, सो तेव्हा आपण स्पीडवरती फोकस करू, म्हणजे CETचा अभ्यास होईल. सो CETचा अभ्यास काहीतरी वेगळा आहे आणि JEEचा अभ्यास वेगळा आहे असं नाही, फक्तच अभ्यास करून नाही चालणार. हां, तर स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक गोष्टीची. सो आत्ता JEE लेट्स हॅव नॉलेज इन नेक्स्ट वॉट एव्हर. म्हणजे आपण असं समजूया की दिवाळीच्या आसपास किंवा नोव्हेंबरच्या आसपास आपण एखादा असा प्रोग्राम जर करता आला, म्हणजे तो करूच आहे आपण, की ज्याच्यावरती नॉलेज पार्टिंग करता येईल. त्यानंतर मे बी 12वीवरती फोकस करता येईल आणि त्यानंतर मग आपण CETचा स्पीडवरती लक्ष देऊ. सो अशा प्रकारे आपण पुढचे CETपर्यंतचं आणि बाकीच्याही परीक्षा त्या मुलांनी नक्की द्याव्यात. आपल्या इथे महाराष्ट्रातली मुलं ही बिटसॅटची परीक्षा किंवा VITची परीक्षा या परीक्षा देत नाहीत, किंवा आज प्रायव्हेट 19-20 युनिव्हर्सिटीज आहेत जे पेरा CET कंडक्ट करतात, ती परीक्षा देत नाहीत. नंतर मग त्यांना असं वाटतं की अरे ही परीक्षा दिली नाही, मग आता कुठे पळायचं काय. असं परीक्षा सगळ्या द्यायला हरकत नाही आहे. बिटसॅटची परीक्षा तर महाराष्ट्रातली खूप कमी मुलं देतात. आणि बिटसॅटमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जवळजवळ 90 मार्काचं लॉजिक आणि इंग्लिश आहे, जे की तुम्हाला खूप चांगलं जमू शकतं कम्पेअर्ड टू. सो डोंट फाईट विथ वेपन्स ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स विथ आंध्र प्रदेश अँड बिहार अँड UP. फाईट विथ इंग्लिश अँड लॉजिक. सो तो बिटसॅटचा आहे. एनिवे JEEचा अभ्यास आपण विचार करू. त्यानंतर 12वीचा मी सांगितलं आणि मग CETचा फोकस कसा करायचा असं आपण एक एक करत जाऊया. हो, तर मग 12वीचा आता झाल्यानंतर CETकडे विशेष लक्ष कसं द्यायला हवं, किंवा आता आधी क्वेश्चन पेपरवर लक्ष द्यायला हवं की रिव्हिजन करायला हवी, काय पद्धतीनं? मी आधी पाहिजे JEEवरती येतो. मी जसं म्हणलं तसं की आता साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत सगळ्या क्लासेसमधनं यांचं पोर्शन पूर्ण व्हायला पाहिजे. ओके, आता 12वीच्या अगदी शेवटचे पोर्शन उरले असतील, पण एक तिथे मी कॉशन फक्त सांगतो की काही वेळेला काही शेवटचे टॉपिक्स, एस्पेशली आता फिजिक्स घेतलं तर मॉडर्न फिजिक्स लिटरली पळवतात. आणि त्यात 4 टॉपिक्स आहेत मॉडर्न फिजिक्स ह्या कॉन्सेप्टमध्ये. आणि त्या 4 टॉपिकमध्ये जर बघितले युजली गेले एक 7-8 वर्षाचे पेपर बघितले JEEचे, ते 3 ते 5 प्रश्न नक्की येत आहेत आणि तेवढे पळवलेले असतात. म्हणजे अक्षरशः 2 ते 3 दिवसात क्लासवाले ते शिकून टाकतात, कारण की आता त्यांना वेळ नाही आहे.
सो मुळात आपण काय करू जेईचा अभ्यास करत असताना, वी हॅव आयडेंटिफाईड, सी देर इज अ पॉइंटर, समथिंग कॉल्ड इज पॉइंटर. पॉइंटर म्हणजे कसं आहे की आत्तापर्यंत आम्ही एक 160 पेपर्सचा ॲनालिसिस केला आहे बरं जेईचा, आणि त्यात किती प्रश्न कुठल्या चॅप्टरचे आले, इतकं सिम्पल. अच्छा. सो किती प्रश्न आले तर इलेक्ट्रोस्टॅटिक हा हायेस्ट आहे, मी फिजिक्स घेतला तर. अच्छा. सो त्याचा पॉइंटर आहे 270 अपॉन 160, म्हणजे एखाद्या पेपरमध्ये 2 प्रश्नही असू शकतात इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टरवरती. आणि तो चॅप्टरचा 2 भागात डिवाइड केला, गॉस थिअरम आणि कॅपॅसिटर्स असा. आणि लोएस्ट इज युनिट्स अँड डायमेन्शन, त्याचा जवळजवळ 15 का 16 पॉइंटर, म्हणजे 160 पेपर्स तुम्ही काढले तर 15-16 प्रश्न आहेत फक्त. सो त्याच्यावरती प्रश्न येण्याची म्हणजे आता फक्त एवढाच विचार करा की युनिट्स अँड डायमेन्शनचा जसा अभ्यास मी केला तसाच इलेक्ट्रोस्टॅटिकचा केला तर इलेक्ट्रोचा पुरणार नाही आहे, किंवा उलटा जसा इलेक्ट्रोस्टॅटिकचा अभ्यास करायला पाहिजे तसा युनिट अँड डायमेन्शनचा केला तुम्ही वेळ घालवतोय. ओके. सो इट इज अ स्ट्रॅटेजी. सो वी नीड टू आयडेंटिफाय विच आर द 40 इम्पॉर्टंट टॉपिक्स विच विल लीड टू 60 क्वेश्चन्स 75 पैकी. तर 60 प्रश्नांपैकी 40 प्रश्नांची उत्तरं किंवा आपल्याला इव्हन 30-35 प्रश्न जरी जमले तरी मी तुम्हाला सांगतो यू विल गेट 93 पर्सेंटाईल 94 पर्सेंटाईल इतके मार्क पडतील. सो आपण आता काय करणार आहोत की साधारणपणे नोव्हेंबर 15 तारखेपासून एक क्रॅश कोर्स घेऊया, म्हणजे एस्पेशली या मुलांसाठी. तो क्रॅश कोर्स कसा असतो हे मी थोडंसं सांगितलं तर त्यांना. युजली काय होतं, एखादं टॉपिक आपण पर डे एक टॉपिक घेतो. ओके. त्या टॉपिकवरती आत्तापर्यंत जेवढे प्रश्न PYQत आलेत ते प्रश्न, त्यानंतर त्या टॉपिकमध्ये कुठले कुठले युनिक प्रश्न आहेत हे एक्झेम्पलर्समधनं काढलेले असतात. ओके. त्यानंतर त्याच्यावरती काही रेफरन्स पुस्तकं आहेत, म्हणजे फिजिक्स असेल तर HC वर्मा आहे, DC पांडे आहे, की एखादा प्रश्न इरोडोमधनंही असतो. अशापणे 200-250 प्रश्नांचं कंपायलेशन या मुलांना सकाळी पाठवतो. अच्छा. ते ऑनलाईन जातं. अपेक्षा ही आहे की त्यांनी ते संबंधित सोडवावं. 250 प्रश्न आहेत. सो जेईच्या स्पीडने सुद्धा विचार केला तरी सुद्धा 7 ते 8 तासात त्यांनी ते सोडवलं पाहिजे. मग हे सोडवल्यानंतर त्यांनी त्यांचे प्रश्न मार्क करावेत की हे मला आलं नाही, हे आलं नाही, ते आलं नाही. संध्याकाळी आपण त्यांना ऑनलाईन टीचर्सची मदत देऊया. त्याच्यामध्ये साधारणपणे टीचरना कल्पना असते की कुठले प्रश्न आले नसतील ते त्यांच्याबरोबर बसून ते सोडवतील. आणि ते सोडवल्यानंतर रात्री त्याच्यावरती ऑनलाईन परीक्षा असेल, असा रोजचा दिनक्रम. पर डे हेच, म्हणजे रोज एक टॉपिकवरती 200-250 प्रश्न ते त्यांनी सोडवायचे. त्यानंतर त्याच्यावरती फॅकल्टी त्यांना मदत करेल की असे म्हणजे हे महत्त्वाचे MCQ जे त्यांना जमले नाही ते संपले की रात्री त्याच्यावरती ऑनलाईन परीक्षा. हे लक्षात घ्या, महत्त्वाचे टॉपिक आपण 40 महत्त्वाचे टॉपिक घेतोय, त्याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. सो आयडिया ही की आत्तापर्यंत झालेले सगळे प्रश्न युनिक आपण कव्हर केले, ते कसे करायचे ते कव्हर केले, आणि रात्री एक परीक्षा पण घेतली त्याच्यावरती ऑनलाईन परीक्षा. ह्या साधारणपणे 40 टॉपिकपैकी जरी 30-35 टॉपिकचा मला ग्रास्प आला, आणि मी परत एकदा सांगते 25 ते 30 प्रश्न जरी मी व्यवस्थित सोडवले जेईचे तरी मला बऱ्यापैकी पर्सेंटाईल मिळेल. सो दॅट इज द फर्स्ट स्टेप. सो हा 40 दिवसाचा प्रोग्राम आहे. आता ह्या 40 दिवसाच्या प्रोग्राममध्ये अर्थात वर्किंग 40 दिवस आहेत, त्यामुळे 50 दिवस लागतात कारण की काही सुट्ट्या असतील किंवा बाकीच्या गोष्टी मला असतील. फक्त एकच यात शंका आहे की हे सगळ्यांसाठीच उपयोगी असेल. हो, सगळ्यांसाठी, म्हणजे जेई CET, कारण की परत एकदा सांगितलं CET मधले 25-30 अवघड प्रश्न हे ह्याच्यातलेच आहेत. सो ह्याचा अभ्यास, दिस इज अगेन आय विल टेल यू, वी हॅव टू अक्वायर नॉलेज फर्स्ट, देन अक्वायर द फॉर्मॅट ऑफ दॅट ऑफ CET. CETचा फॉर्मॅट इज स्पीड, म्हणजे मला फिजिक्सचे 50 प्रश्न सोडवायचे आहेत, केमिस्ट्रीचे 50 प्रश्न सोडवायचे, 100 प्रश्न सोडवायचे 90 मिनिटात. हा चॅलेंज आहे फक्त तिथे. CETमध्ये चॅलेंज नॉलेजचा नाही आहे खूप मोठा, हा चॅलेंज. पण माझ्याकडे नॉलेजच नसेल तर मी त्याला स्पीड अटॅच करू शकत नाही. सो फर्स्ट लेट्स फोकस ऑन नॉलेज. म्हणजे जे कोण CET देत आहे, पेरा CET देत आहे, बिटसॅट देत आहे, VIT देत आहे, इव्हन नीट देत आहे, त्यांनी हा क्रॅश कोर्स करावा. आपण बायोलॉजीचं मॉड्यूल आपण नंतर घेऊ, आत्ता मॅथ्स नका करू, फिजिक्स केमिस्ट्री यातलं करा. ते दोन्ही लागेलच. हो, दोन्ही लागेलच, आणि तेवढं गरजेचं आहेच आहे. सो मी नक्की सांगेन की हा CETचा क्रॅश कोर्स आहे असं समजू नका. मी असं सांगेन की हा PCMचा क्रॅश कोर्स आहे. सो जेवढ्या PCM बेस्ड परीक्षा जे कोण देणार आहेत त्यांनी हा क्रॅश कोर्स करावा. आणि इव्हन नीट जे कोण विचार करते त्यांनी ॲटलिस्ट यातलं PC करावं. आणि आता तुम्ही एक इमॅजिन करा की 40 दिवसामध्ये आपण रोज 200-250 म्हणजे 10,000 MCQ हे मुलं सोडवतील.
मग आता अशी कुठली परीक्षेची ताकद एवढी आहे की ते त्यांना फेल करू शकतात. हां, आणि ते सगळे त्या लेवलचे प्रश्न आहेत जे आत्तापर्यंत विचारलेले आहेत आणि त्यामुळे एक खूप छान सराव होईल यातला. म्हणजे अगदी तुम्ही अगदी कुठले क्लासेस इथे अगदी पुण्यात रेग्युलर लावले असले तरी सुद्धा हे कंपायलेशन तुम्हाला मिळेल ना 10,000 प्रश्नांचं, की जे कुठेही मिळणार नाही आता तुम्हाला. नाही तर असे बाय बिट्स बाय शोधून काढायला लागतील. सो हे ॲटलीस्ट कंपाईल तुम्हाला सगळे म्हणजे क्रॉस नाही होणार की तिथे काय इथे काय असं नाही, हे स्वतंत्रपणे परत त्यांना उपयोग शिकता येईल. म्हणजे कित्येक ठिकाणी असं होऊ शकतं की रिव्हिजन प्रोग्राम होत नाही, कारण की आता जे मोठे क्लासेस आहेत अगदी फ्रँकली सांगतो त्यांचा फोकस काय आहे की त्यांना त्यांचे 40-50 मुलं मिळाले जे IITची परीक्षा देत आहेत. हे बाकीच्यांकडे ते लिटरली फार जास्त लक्ष देत नाहीत. CET आणि 12वीकडे तर नाहीच नाही. मग ते नंतर थोडासा विचार करतील. मग ह्या मुलांनी उलट आत्ता मी सरळ सांगतो की क्लासेसला जाणं थांबावं आणि हा कोर्स करावा. अगदीच कारण की त्यांचा फोकस आत्ता JEE मेन्स नाही आहे, त्यांचा फोकस JEE ॲडव्हान्स आहे. त्या क्लास त्यांना त्यांचे 40-50 विद्यार्थी मिळाले की त्यांचे पुढचे ॲडमिशन झाले, इतकं सिम्पल. सो हा कोर्स एकदा ट्रायल तर घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि म्हणूनच ट्रायलसाठी पण एक गोष्ट मी केली आहे. सो म्हणजे आपण मागच्या वेळेला डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे थर्सडे अकॅडमिक प्रोग्राम, ओके, म्हणजे आठवत असेल तर क्रॅश कोर्समध्ये काय असेल ह्याची झलक येते. म्हणजे आपण कर्टन रेझर म्हणतो ना त्या टाईपचं. सो पुढचे एक 7 मी नेहमी म्हणतो की एखादा कोर्स करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या हॉटेलमध्ये जात असताना सगळ्यात महत्त्वाचं तिथलं ॲम्बियन्स नाही आहे, तिथलं जेवण कसं आहे. म्हणजे ॲम्बियन्स खूप सुंदर आहे आणि जेवण खराब आहे तर काहीच उपयोग नाही. सो तेव्हा क्लासमध्ये AC आहे का आणि ते कसं आहेत आणि काय, त्याच्यापेक्षा तो शिकवणारा कसा आहे. तो IIT ने काय इट डझंट मॅटर, तो माझ्या लेवलला येऊन शिकवलं पाहिजे, मला कळतंय, संपलं. तर त्यामुळे ते ट्रायल्स आहेत पुढचे 6-7. आपण गुरुवार हे चांगले जे टीचर्स आहेत अगदी ऑल इंडिया लेवलचे टीचर्स आहेत जे की कोणी अमृतसरमधनं शिकवेल, कोणी दिल्लीमधनं शिकवेल, सगळे, कारण की ऑनलाईन प्रोग्रामच आहे. सो दे विल टेक सम इम्पॉर्टंट टॉपिक्स. ओके, म्हणजे फिजिक्समध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक कव्हर करू, बरोबर, त्यानंतर जॉमेट्रिकल ऑप्टिक्स कव्हर करू, असे 2-3 आहेत. मॅथमॅटिक्समध्ये मे बी सगळ्यात अवघड पडणारा विषय आत्ता आहे तो कॅल्क्युलस आहे, पण त्यातलं सुद्धा कंटिन्युटी हा घेऊया किंवा एरिया अंडर द कर्व घेऊया. हे 2-3 किंवा अगदी सिम्पल एखादा घेता येईल की मॅट्रिसेस कसं सोडवायचं, कारण की त्यातला एक प्रश्न नक्की येतो. म्हणजे 7 दिवसाचे मी एवढं नक्की सांगेन, 7 दिवसाचे हे 7 थर्सडे जरी त्यांनी केले 7 JEEचे प्रश्न ॲश्युअर झाले. असं मी नक्की सांगू शकतो प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे सर तुम्ही एक फॅसिलिटी देताय की CETचा कोर्स तुम्ही कराच, हा क्रॅश कोर्स, आणि त्यातून म्हणजे JEEचंही कव्हर होईल, PCMचा कोर्स आहे, हां PCMचा करा आणि त्याची पुन्हा तुम्ही ट्रायल सुद्धा देतोय. आणि हा कोर्स झाल्यानंतर मग वी कॅन डू सम ॲड ऑन्स, की आता तुमची 12वी आली, सो मी म्हणलं तसं की 12वीचे प्रिलिम्सचे पेपर, त्यानंतर 12वीचा एक पेपर, आणि परत 12वीचे जे सुपरवायझर्स असतात किंवा हे जे आहेत मॉडरेटर्स ज्यांना आपण म्हणतो त्यांचे लेक्चर्स ठेवूया, की सो 12वी होईल. आणि हे 12वी संपल्यानंतर CETवरती जेव्हा फोकस करायचं तेव्हा आपण CETवर जर यायचं झालं तर अगदी सिम्पल सांगतो की CET म्हणजे मॅक्सिमम वेळा असं आहे की एक फॉर्म्युला आहे तो अप्लाय करायचा आणि उत्तर काढायचं. सो आपण असे 750 फॉर्म्युला फिजिक्समधले आहेत, ते फॉर्म्युलाज घेऊया. एक फॉर्म्युलावरती किती प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते एक करत CETचं कंपायलेशन मी वेगळं देईन या मुलांना की एवढं सोडवा. आणि 2-3 पुस्तकं आहेत CETची खूप, म्हणजे मे बी ऐकली पण असतील, न्यूमेरिकल्स इन फिजिक्स बाय बांगवी नावाचं, तर ते न्यूमेरिकल्स आहेत फक्त. तर त्या टाईपचे प्रश्न देऊया आणि स्पीड कसा वाढवायचा, आणि मग आपण CETवरती फोकस करू. सो आपण ह्या सगळ्या परीक्षा करूया. सो म्हणजे हेल्दी ताट आपण वाढून देणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच आहे, सगळंच आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे क्युझिन्स आहेत, इटालियन आहे, हे आहेत. म्हणजे ताट हे PCMचं आहे, हे नक्की लक्षात ठेवायचं. ताट हे JEEचं किंवा CETचं किंवा 12वीचं नाही आहे, ते सगळंच आहे, ज्याच्यामधनं PCM थ्रू आपण हे सगळेच त्यांचे जे टप्पे आहेत त्यांना मी म्हणलं तसं की फोकस काय असलं पाहिजे की मला दिस एक्झाम्स इज नॉट द डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी. सो डेस्टिनेशन काय आहे की मला असं इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं पाहिजे जिथून माझी प्लेसमेंट चांगली होईल, चांगल्या स्ट्रीम मिळाली पाहिजे. सो पुणे, मुंबई, अजून काही ठिकाणचे म्हणजे वालचंद इंजिनिअरिंग आहे किंवा नागपूरमधले आहेत, औरंगाबादमधले, इथलं चांगलं कॉलेज. सो तसे तुम्ही मोजलेत ना तर 30-40 चांगली कॉलेज आहेत इंजिनिअरिंगची. ही कॉलेजेस मिळवायची असेल तर 91-90% वरती पाहिजे, अगदी सहज पाहिजे. म्हणजे पुण्यात अजून, पण मी ही बाकीची नावं घेतली म्हणून. सो JEEमध्ये तेवढे, CETमध्ये थोडेसे अजून जास्त,
आणि 12वीचा कट ऑफ हा 60% न धरता आपण 65 धरू. हा कोर्स केल्यानंतर हे तिन्ही गोष्टी मी अश्युअर करतो. अच्छा. की नक्कीच म्हणजे अभ्यास त्यांनी करायचा आहे, म्हणजे मी अशी म्हणजे जादूची खंडी नाहीये. पण कशा पद्धतीनं करायचं आणि इट इज अ स्ट्रॅटेजी. या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी की तुम्ही. आणि 2 गोष्टी मी नक्की सांगेन जे माझ्या गुरूंनी मला सांगितले होते की स्टडी द एक्झामिनेशन फर्स्ट बिफोर स्टडिंग फॉर द एक्झाम. सो त्या परीक्षा तुम्हाला काय विचारते आहे. आता यात थोडंसं उदाहरण देईन मी अगदी वेगळं की समजा इव्हन करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक तुम्ही घेतलात तर PYQs म्हणजे प्रिव्हियसली आस्क क्वेश्चन्स. ओके, ते तुम्ही काढलेत की आत्ता करंट इलेक्ट्रिसिटीवरती JEE मधले एक 50 PYQs घेतलेत. तर तुम्ही ना ते स्टॅटिस्टिक्सचे बार कसे करतात ना तसे करा ना की कुठल्या इंडेक्सला कुठल्या सब टॉपिक्सला किती प्रश्न आहेत. तुमच्या लक्षात येईल की क्रिशॉफ लॉज आणि व्हिटस्टोन ब्रिज याच्यावरती मॅक्सिमम. मग ते व्यवस्थित करणार राजांनो. ओके, शक्यता प्रॉबिलिटी त्याच्यावरती प्रश्न याची सगळ्यात जास्त आहे. सो दिस इज कॉल्ड इंटेलिजंट स्टडी. की मी सगळ्यात चॅप्टर त्याच म्हणजे जोशाने करतोय तर मग तुझा वेळ जाणार आहे. आणि बऱ्याचदा असं होतं जो आवडतो आणि कळतो तो पटकन तोच परत परत केला जातो. हा, मॅथ्स आवडणारे मॅथ्स घेऊन बसतात, फिजिक्स आवडणारे फिजिक्स घेऊन बसतात. सो ह्या सगळ्याचं म्हणजे परत एकदा त्या ताटामध्ये कारलंही आहे, जिलबी पण आहे, पण ती सगळीच घेतली तर 93% पडणार. सो अशा प्रकारे मी फक्त त्यांना सांगतो. सर अजून एक असं आहे की एखादा टॉपिक समजा की अजून कॉलेजमध्ये त्यांच्या शिकवला गेला नाहीये किंवा एखाद्याला तो समजलाच नाहीये तर तेही तो विचारू शकतो, मुलगा मुलगी जे कोणी आहे ते, आणि त्यांना कळू शक्यतो महत्वाचे तेवढा आपल्याकडे वेळ नाही, कारण की प्रत्येकाचे टॉपिक हे वेगळे असू शकतात. प्रत्येक क्लासनी मेजर जे तुम्ही सांगाल त्याच्यामधला जर एखादा कुणाला समजला नसेल किंवा त्यांना काही शंका असेल तर त्या टीचर्सना विचारणं संध्याकाळी तर विचारता. युजली टीचर्स काय करतात, जेव्हा आता एखादा टॉपिक ते सकाळी तुम्हाला 200, 250, 250 प्रश्न दिलेत, ते टॉपिक प्रमाणे काही 300 पण असू शकतात, 150 पण टॉपिक प्रमाणे आहेत. तर ते अँटिसिपेट करतात की तुम्हाला कुठले आले नसतील, कारण की इट इज एक्सपेक्टेड की जनरल मुलांना कुठले येणार नाहीत. सो ते जेव्हा हा MCQ सोडवतात तेव्हा त्याच्यामागचा कॉन्सेप्ट पण एक्सप्लेन करतात. सो ते कॉन्सेप्च्युअल एक्सप्लेनेशन तेव्हा येईलच. सो इट विल बी दॅट पार्ट. अर्थात ही मुलं त्यांना विचारू शकतील, कारण की ते ऑनलाईन 2-वे प्रोग्राम येतो. सो दे कॅन आस्क क्वेश्चन्स ऑन दिस. आणि समजा त्यांना एखादा प्रश्न आला नसेल तर ते मे बी आपण त्यांना कधीतरी रेकॉर्डेड काही मदत करू शकतो, तर बघूया त्याच्यावरती. ओके, आता ते डिझाईनमध्ये नाही, पण आपण तसा विचार करूया. म्हणजे तुमचा हा प्रश्न आला म्हणून एखाद्याला असं काही खूपच शंका आली तर तसं करता येऊ शकतं. पण आता त्यांच्या मनात जर का गोंधळ असेल की अभ्यास कशाचा करायचा आहे कधी, तर हे सगळे या प्रश्नांची उत्तरं या कोर्समधून मी अगदी सिंपल क्रोनॉलॉजी त्याची देतो की आता सप्टेंबरच्या आपण जवळजवळ संपला. सो युजली ऑक्टोबरपर्यंत ह्यांनी सगळं पोर्शन संपवला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा जर कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायचा असेल चांगला, जो म्हणजे आत्ता सुद्धा ह्या 1.5 महिन्यामध्ये, तर मी ते टॉपिक सांगेन की जनरली इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे 7 चॅप्टर्स आणि मॉडर्न फिजिक्स हा 12वीचाच आहे. तो चांगला करा. ते क्लासमध्ये व्यवस्थित शिकवतायत, ते कव्हर करतायत, ह्याच्याकडे थोडं पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. नसेल होत तर, कारण मी परत एक सांगते आता ते पळणार, आता त्यांच्याकडे वेळ नाही. आणि अनफॉर्च्युनेटली हे महत्त्वाचे आत्ता टॉपिक सुरलेले असतील. त्यानंतर आत्ता हमखास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू असेल, ते सुद्धा पळवणार. अल्केन्स अल्काइन्स हे सगळे पळत जातील. पॉलिमर्स सोडून देतील, बायोमॉलिक्युल्स करणार नाहीत. पण 2 प्रश्न तुमचे गेले. अगदी एकही मला जे आठवत नाही आहे जिथे ह्याच्यावरती प्रश्न आलेला नाही. एव्हरीडे लाईफ इन केमिस्ट्री हे तर एव्हरीडेवरती सोडलेलं असतं. ओके, सो त्याच्यावरती प्रश्न नक्की येतो. बरं, त्याची नावं वेगळी आहेत, म्हणजे JEEमध्ये त्याला ग्रीन केमिस्ट्री म्हणतात. पण हे विषय आत्ता मी सांगितले तसे. आणि मॅथ्स असेल तर फोकस ऑन कॅल्क्युलस आत्ता तरी, कारण की तो चालू आहे. ओके, CETमध्ये कॅल्क्युलसवरती तर 20-25 प्रश्न येतील, JEEमध्ये 6-7 प्रश्न नक्की असतील. सो हे आत्ता ऑक्टोबरपर्यंत करा. आपल्या 40 दिवसांमध्ये हेच परत टॉपिक्स, कारण की हे महत्त्वाचे आहेत. दीज आर कॉल्ड A टॉपिक्स. द एंटायर पोर्शन कॅन बी डिवाइडेड इंटू A, B आणि C. सो वी आर गोइंग टू टेक A टॉपिक्स आणि त्याच्यावरती 10,000 MCQs आपण या मुलांना देऊ. त्यातले जेवढे अडतायत किंवा जेवढे अवघड आहेत ते टीचर्स सोडवतील. आणि परत तुमची रोज ऑनलाईन परीक्षा होणार रात्री, जी तुमच्या सवडीने तुम्हाला द्यायची, कंटिन्युअस प्रॅक्टिस. म्हणजे दिवसातनं, म्हणजे पेरेंट्सना मी मुद्दाम सांगतोय की आता ह्यांना जर गुंतवायचं असेल तर 8 ते 10 तास माझ्याकडे द्या, ती गुंतली आहेत पुढची. सो आणि जिथे जिथे इनफॅक्ट महाराष्ट्रात स्मार्टली, म्हणजे इंटेलिजंट स्टडी इज द कोर. बरोबर.
परत मी म्हणलं ना की दोन मला जे मंत्र सांगितलं, पहिला मी सांगितला, दुसरा मंत्र इंटेलिजन्स स्टडीचाच आहे की यू शुड नो व्हॉट नॉट टू स्टडी देन स्टडी. सो काय अभ्यास नाही करायचा आहे. नाही तर मला माझे ते गुरु म्हणले होते की जा आपण चौकात स्टूल घ्या आणि बस आणि बघ तू पास होतोयस का नाही होणार. सो दॅट इज द फॅक्ट की आपल्याला काय एक्झॅक्टली केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. सो हे ह्या क्रॅश कोर्समधनं त्यांना नक्की कळेल. ओके. आणि आता त्यांनी पेपर सोडवायला सुरुवात करायला हवी की आता काही गरज? पेपर सोडवण्यामध्ये दोन प्रॉब्लेम्स असतात. एक म्हणजे त्यांच्याही हे लक्षात येईल की आपण आता पेपर सोडवलेत की आधीपेक्षा कमी मार्क पडायला लागलेत. अच्छा. मग ते त्यांचं हे होतं. मी त्यांना काय सांगतो की आपण क्रॅश कोर्स चालू करू. क्रॅश कोर्स चालू केला की माझा हे 6 टॉपिक्स झालेत आणि मी NTA चे पेपर जरूर सोडवावेत, अजून कुठले मॉडेल पेपर सोडवू नयेत असं मला वाटतं. कारण की NTA चे ॲक्च्युअल पेपर्स आहेत किंवा जुने JEE पेपर सोडवावेत. पण तिथे सोडवत असताना माझे हे 5 टॉपिक झालेत, मग अजून 5 दिवसांनी 10 टॉपिक होतील, मग अजून 5 दिवसांनी 15 होतील. त्याच्यातले प्रश्न माझे चुकतायत का? बाकीचे चुकू देत, पण त्यातले चुकतायत का? म्हणजे माझ्या 40 टॉपिकचं कव्हरेज मी कसं करतोय हे त्या पेपर्समधनं गेज करावं का? सो त्या पेपरमधनं माझे टोटल मार्क किती आहेत हे कमी पडणार आहेत आणि तुमचं हे कमी होईल. म्हणजे मोटिवेशन अजून की अरे आधी मला 130 पडायची, 140 पडायचं, 90 पण पडत नाही. आणि हे रेग्युलर फीचर आहे म्हणजे सगळ्यांचं, कारण की आता प्रेशर आलेलं असतं. सो पेपर सोडवत असताना पेपर सोडवण्याची उद्देश हा आहे की तुम्हाला मार्क किती पडत आहेत, तुमचा रँक काय हा नाही आहे. तुम्हाला तुम्ही झालेले जे टॉपिक समजत आहेत कव्हर झालं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता सोडवता येत आहे का, आणि मग टू अंडरस्टँड व्हेअर यू लॅक, दॅट इज हाऊ पेपर सोडवले पाहिजे. म्हणून क्रॅश कोर्समध्ये आपण पेपर देणारच आहोत तेव्हा ते सोडावेत. आता आधी पोर्शन कव्हर करा. दॅट इज आणि आहे ते रेग्युलर बुक्स म्हणजे आणि क्लासवाल्यांना विचारा की हे झालं नाहीये, हे टॉपिक नीट शिकवा किंवा शिकून घ्या. मी म्हटलं तसं की ऑक्टोबर एंडपर्यंत तरी त्यांनी ते करावं. आणि सो ऑक्टोबर एंड ते 10 नोव्हेंबर आपण त्यांचा पोर्शन संपेल सगळ्या क्लासमधला असं आपण अपेक्षित धरू. किंवा ते जे कोण आपला अभ्यास करतात तिथपर्यंत पोर्शन संपवतील. आणि 15 नोव्हेंबरपासून हा क्रॅश कोर्स चालू करू. आणि परत कर्टन रेझर किंवा आपण जे टीजर आपण जे म्हणतोय ते दर गुरुवारी त्यांना मिळणारच आहे. आपण आता पुढच्या गुरुवारी चालू करू 25 तारखेपासून. पहिला टॉपिक घेऊया त्या दिवशी. आणि ते छोटे असतील म्हणजे ते रोज जेव्हा क्रॅश कोर्स चालेल तेव्हा तो 2 तासाचा असेल. आता हे जे कर्टन रेझर टू अंडरस्टँड की टीचर्स कोण आहेत, ते कसं शिकवतात, काय वेगळेपणा आहे, कसं ते कव्हर करतील, तर ते म्हणजे 45-50 मिनिट्सचे पॅसेज असेल ते जरूर करावेत. म्हणजे क्रॅश कोर्स तुम्ही करा नाही करा पण हे नक्की करा, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला कळेल की कुठल्या प्रकारचे टीचर्स आहेत, काय शिकवतात आणि क्रॅश कोर्सची झलक मिळेल. आणि मी म्हटलं तसं की इट इज अ PCM क्रॅश कोर्स, त्यामुळे इट इज कव्हरिंग लॉट ऑफ एक्झामिनेशन्स इन्क्लुडिंग 12th सुद्धा तुमची कव्हर होणार आहे. ओके. मी तेच म्हणणार होते की थोडक्यात काय काय करावं आता त्यांनी. आता मी म्हटलं की टिप्स म्हणजे आता मी सांगितलंच, कव्हर करतो परत पाहिजे तर. ऑक्टोबर एंड पर्यंत पोर्शन संपवा. जिथे कुठे क्लास आहे त्यांना त्रास द्या, आम्हाला नाही. ओके. त्यानंतर या ड्युरेशनमध्ये पुढचे 6 किंवा 7 आपल्याला मला वाटतं गुरुवार मिळतील. तेव्हा आपण फिजिक्स, केमिस्ट्री, इव्हन बायोलॉजीचं एखादं झालं तर विचार करूया. सो ते कर्टन रेझरमध्ये घेऊ एखादं टॉपिक की ते कसं कव्हर करतात. तर बायोलॉजी सुद्धा मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट हे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. सो तो घेऊया आपण, म्हणजे तो कव्हर पण होईल. किंवा सेल डिव्हिजन घेऊया की ते खूप कॉमन आहे. सो ते कव्हर करूया ह्या 7 दिवसामध्ये. आणि त्यानंतर दे शुड जॉईन द क्रॅश कोर्स. परत एकदा PCMचा क्रॅश कोर्स आहे विच इज फोकसिंग ऑन JEE ॲडव्हान्स नाही. मी आता क्लिअर करतोय. इट विल नॉट कव्हर JEE ॲडव्हान्स, इट इज नॉट पॉसिबल. JEE मेन्स आपण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी फायद्याचं म्हणजे ऑल इंडियाचे ॲडमिशन महाराष्ट्रातल्या किंवा CET लेवलच्या या दोन्ही त्यातनं कव्हर होतील. किंवा पेरा CET कव्हर होईल. VIT ट्रिपल पण थोड्याफार प्रमाणात कव्हर होईल. बिटसॅट पण कव्हर होईल कारण की आपण JEE करतोय. सो ह्या सगळ्या 6-7 परीक्षांचा हा कोर आपण 15 नोव्हेंबरपासून ते पुढचा 1.5 महिना जवळजवळ. सो डिसेंबर एंडपर्यंत ॲज इट इज. जानेवारीच्या 1-2 आठवड्यामध्ये तुमच्या परीक्षा असतील JEEच्या. पण नोव्हेंबरमध्ये त्यांचा फॉर्म भरायचा आहे हे विसरायला नको त्यांनी. त्याची डेट्स आपण अनाऊन्स करू, आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर त्यांना सांगत राहू. सो ती संपली म्हणजे जानेवारीची परीक्षा संपली की फेब्रुवारी-मार्च विल फोकस ऑन बोर्ड. त्या बोर्डमध्ये मी परत सांगितलं जसं की 7-8 कॉलेजचे मी प्रिलिमचे पेपर देतो ते सोडवा. सो
PCMचे 3 पेपर 7-8 कॉलेजचे इथेच म्हणजे 21 दिवस त्यातच गेले, 21-25 दिवस. मग मॉडेल पेपर देऊया, तो मॉडेल पेपर सोडवून त्यांच्याकडनं घेऊया, त्यांना त्याचे मार्किंग करून देऊया, हे आपण करूया त्यांच्यासाठी. आणि मग ह्या त्यातल्या मॉडरेटर्सचं आपण लेक्चर्स ठेवूया. सो तोपर्यंत बोर्डाची परीक्षा येईल. सो बोर्डाची परीक्षा संपली की JEE2च्या वेळेला फक्त आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, बाकी काही करायचं नाही आहे. आणि त्यानंतर CETचा पण JEE2च्या वेळेला आपण अभ्यास करणार तो CETचा. सो त्यावेळेला आपण फोकस करू स्पीडवरती, एस्पेशली द स्पीड ऑफ फिजिक्स अँड मॅथ्स, ह्या दोन. कारण की केमिस्ट्री होतं, सो स्पीड ऑफ फिजिक्सचे प्रश्न कसे करता येतील. सो दॅट विल गिव्ह देम अ कम्प्लीट पॅकेज. आणि सगळ्यांना शुभेच्छा की चांगले इंजिनियर, यशस्वी इंजिनियर व्हा आणि त्यासाठीची तयारी करा. हो, आणि चांगले पैसे कमवा त्यासाठीची तयारी करा. येस, चालेल. येस, थँक्यू सर. सरांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे 12वीचा जो तुम्ही अभ्यास सुरू केला असाल आणि तुमच्या मनात काही गोंधळ असेल तर थोडाफार गोंधळ जरी बघा आता मला वाटतं की कमी होईल. आणि त्याशिवाय तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते सगळे प्रश्न आता तुम्ही आमच्यावर सोडवा असं सरांच्या बोलण्यावरून मला वाटतंय. कारण सरांनी आता असं सांगितलंय की ते क्रॅश कोर्स अरेंज करतायत, त्याच्या आधी तुम्हाला ट्रायल दाखवतायत. त्यामुळे तुम्हाला कुठला अभ्यास आणि नेमका कधी आणि कशा पद्धतीनं करायचा आहे, क्वेश्चन पेपर्स कसे सोडवायचे आहेत, ते कधी सोडवायचे आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला पूर्ण सायंटिफिक पद्धतीनं सर आणि सरांची टीम तुम्हाला सांगणार आहे. तर मला असं वाटतंय की तुम्ही फक्त अभ्यास करणं एवढंच इतकं सोपं आता सरांनी करून दिलेलं आहे. तुम्हाला या कोर्सबद्दल काही माहिती हवी असेल तर आम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर देतो आहोत, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला याचे सगळे डिटेल्स मिळतील की ॲडमिशन कधी घ्यायची आहे किंवा कोर्स कधी असेल, कुठल्या वेळेत असेल. कुठेही महाराष्ट्रात कुठेही असाल तरी ऑनलाईन कोर्स असल्यामुळे तुम्ही हा कोर्स अटेंड करू शकता. दुसरीकडे जरी तुम्ही कुठेही क्लास लावला असेल, त्यांचा क्रॅश कोर्स असेल, तरीही आवर्जून तुम्ही हा कोर्स अटेंड करा आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तुम्हाला काहीही याच्याबद्दलची शंका असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.